मी त्या मुद्द्याकडे येणारच आहे, पण त्याबद्दल मला एक सांगा. म्हणजे आता नुकतीच म्हणजे 28 फेब्रुवारीला यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानात अजमेर इथून या राष्ट्रव्यापी HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. एक डॉक्टर म्हणून, एक वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं नेमकं? म्हणजे हा एक प्रकारचा ऐतिहासिक पाऊल आहे, तर ह्याच्याकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघता? हा एक असा सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा क्षण आहे. 28 फेब्रुवारी 2026 पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ह्याचा शुभारंभ केला या मोहिमेचा. तर एक डॉक्टरच नाही तर एक महिला म्हणून मी ह्याचं खूप स्वागत करते. हा महिला स्वास्थ्यामध्ये एक असा ऐतिहासिक क्षण आहे, कारण ह्यांनी खूप साऱ्या भावी पिढीच्या माझ्या बहिणींचा, महिलांचा जे मृत्यू होणार आहे तो टळणार आहे. आपल्याला माहिती आहे हा कर्करोगमुळे किती मृत्यू होत आहे, 80,000 मृत्यू होत आहे. तर ह्या लसीकरणामुळे काय होणार आहे की जवळजवळ 3 महिने हे मोहीम राबणार आहे आणि 1,20,00,000 मुलींना ही लस सिंगल डोस मोफत निशुल्क ही दिली जाणार आहे. तर तुम्ही जर विचार करा, ह्या लसीकरणाचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक हेच होता की ती लस महाग आहे. अच्छा. तर जवळजवळ ही 4,000 रुपयाची लस मुलींना मोफत मिळणार आहे. म्हणजे बाजारामध्ये ती खूप महाग आहे, खूप महाग पण आहे. ह्या मोहिमेमुळे ती विनाशुल्क मिळणार आहे. जी दुसरी जे मी नॉनाव्हॅलंट लस होते त्याचा तर 11,000 एक डोसची किंमत आहे. डोसेजिंग पण आपण पाहिलं तर खरं तर त्याचे मी सांगितलं वयाप्रमाणे 15च्या आधी 2 डोसेस आणि 15 नंतर 3. तर तुम्ही विचार केला 3 डोस घ्यायचे झाले तर 30,000 रुपये खर्च आहे. तर तेच आपण वाचू शकतो. आणि एक डॉक्टर म्हणून, एक महिला म्हणून मी ह्या स्वागत करते ह्या जे मोहीम राबवलेली आहेत आणि त्याचा इतका फायदा होणार आहे पुढच्या सगळ्या पिढीसाठी आणि महिलांच्या नारी शक्तीसाठी. इतका महत्त्वाचा मुद्दा आहे हा आणि सगळ्यांनी ह्याचा लाभ नक्कीच घेतला पाहिजे. बरं, आणि ही लसीकरण मोहीम आहे ही 14 वर्षांच्या मुलींसाठी आहे. म्हणजे सुरुवात जी आहे ती 14 वर्षांच्या मुलींनाच तो डोस दिला जाणार आहे. तर ह्याचं काही वैज्ञानिक महत्त्व आहे का? तर वैज्ञानिक महत्त्व असं आहे की आपण जर त्याचं वॅक्सिनेशन शेड्यूल पाहिलं तर 9 वर्षापासून आपण ही लस देऊ शकतो आणि आपण ही जवळजवळ आपण सांगतो की 15 वर्षांच्या आत दिली ही लस तर ह्याचा फायदा खूप असतो. तर फायदा काय असतो? कमी वयामध्ये लैंगिक नसतात, ते सक्रिय नसतात महिला, मुली, मग त्यांना तो HPV व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं नसतं. बरोबर. तो एक फायदा असतो. दुसरा हे असतो की त्यांचं इम्युन रिस्पॉन्स किंवा जी रोगप्रतिकार शक्ती ती इतकी चांगली असते की आपण जर ती लस दिली तर अँटीबॉडी लेवल हे खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात आणि ते खूप दीर्घकालीन राहतात. आणि हे असं जाणवलं आहे की ते खूप त्याच्यावर वैद्यकीय संशोधन झालेलं आहे की जर कमी वयात एक जरी लस दिली तरी त्याचे अँटीबॉडी लेवल्स खूप हाय असतात आणि खूप वेळ टिकतात. तर आपल्याला फायदा असा आहे की कमी डोस देता येतो आणि त्या मुलींना इन्फेक्शन झालेलं नसतं. बरोबर बरोबर. तर त्याच्यामुळे शाळेच्या मुलींना आपण जर ही लस दिली तर त्यांना भरपूर फायदे आहेत या लसीकरणाचे.